कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी पर्यायी मार्ग शोधला आहे। त्यापैकी नाशिक रोड येथील कापडी पिशवी विक्रेत्याने देखील आपल्या वाहनांवर कापडी पिशवी लटकवून पिशवी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे। अनिल मराठे असे व्यावसायिकाचे नाव आहे। नाशिकमध्ये आपले कापडी पिशव्यांचे चालते फिरते दुकान घेऊन जात असताना त्यांची रिक्षा दिसत नसल्याने हे कोणते नवीन वाहन आहे याकडे नागरिक कुतूहलाने पाहत असतात। बघूया त्यांचा या व्यवसायाबद्दल ते काय सांगतात। नमस्कार, माझं नाव अनिल मराठे। हा माझा बॅगचा व्यवसाय आहे। याची सुरुवात मी माझा एक गाडा होता, गाड्यामध्ये चालू केला होता। त्यामध्ये गाडा घेतला आधी 6,000 रुपये महिन्याने, तिथं चालू केलं। गाडा घेतला आणि 15 दिवसानंतर लॉकडाऊन लागलं। तर लॉकडाऊन लागल्यानंतर 3 महिने तर कोणाला काही हालचाली नव्हती, सगळे घरी होते। हो, मला पण खूप अडचणी आहे। म्हणजे माझं भाडं, गाड्याचं भाडं पण निघायचं नाही। तर म्हटलं काय करायचं, कसं काय आपलं घर चालेल। तर त्याच्यासाठी म्हटलं काय दुसरा व्यवसाय, दुसरा रस्ता आपण काढू, काय करू काय। मग इथं पुढे एक चिंचाचं झाड आहे, त्याच्या खाली मी लावायचो दोरी लावून, दोरी बांधून त्याच्यावर बॅगा टाकून विकायचो। थोडं चांगलं सुरुवात झाली, धंदा वाढला तिथं। तर त्याच्यानंतर मी हा व्यवसाय बाईकवर चालू केला, स्कूटीवर। त्याच्यावर पाईप वगैरे लावून बॅगा टांगून तो विकणं सुरुवात केली। तो थोडा धंदा चांगला वाढला। त्याच्यानंतर व्यवसायाला वाढवण्यासाठी मी रिक्षा बघितली। रिक्षाचा कॉन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये आला आहे। कमीत कमी 6 महिन्यानंतर मी ही रिक्षा घेतली। रिक्षावर धंदा चालू केला। याच्यावर प्रतिसाद लोकांचा चांगला रिस्पॉन्स भेटला मला। वाढवता आज मला कमीत कमी 5-6 वर्ष झाले आणि व्यवसाय चांगला चालू आहे। कुठं नाशिकमध्ये फिरतो मी सगळीकडे, कॉलेज रोड, जेल रोड, अंबड, सिडको, सगळीकडे जातो आणि कस्टमर चांगले आहेत माझे। ते करता आता मला 5 ते 6 वर्ष झाले। माझ्या आधी ही एकच गाडी होती, आता अशा 3 गाड्या झाल्या। हे सगळे माझे मित्र लोक चालवतात। हा माल आम्ही सगळे बाहेरूनच आणतो। कुठून येतात तरी आम्हाला? हा माल येतो आमचा कलकत्ता, दिल्ली, मुंबई। थोडंसं अर्जंट राहिले तर मग नाशिकमधूनच घेऊन येतो थोडंसं। साधारण तुम्ही किती वाजेपासून हा माल विकण्यास सुरुवात करता? आम्ही घरून निघून जातो, 9ला निघतो सकाळी। रात्रीचा वेळ कधी 10, 10:30, 11 पण वाजतात। लोकल 18 कुणाल दंडगोड, नाशिक।